न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। योग्यता प्रमाण न्यूनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये दंड रद्द करावा। रिक्षा चालकाला पेन्शन चालू करावी व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे। कुबेरच्या माध्यमातून बेकायदेशीर चालणाऱ्या 2 व्हीलर प्रवासी वाहतूक बंद करावी। रिक्षा मीटर कॅलिब्रेशन मुदत न केल्यास 2000 रुपयाचा लागणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा। शहरातील बैलगाडी असल्यापासून चे जेवढे टेम्पो स्टँड आहेत ते मंजूर करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या शुक्रवारी दिनांक 12 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बागुल यांनी दिली आहे। रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व ट्रक चालक मालक महासंघ स्थापन करण्यात आला असून महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत 12 तारखेच्या महामोर्चा संदर्भात माहिती देण्यात आली। घरातील दागिने गहाण ठेवून बँकेचे कर्ज घेऊन अनेक जण रिक्षा व्यवसाय करीत आहे। हा व्यवसाय शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे इन्शुरन्स, टॅक्सी, लायसन्स, बिल्ला व ड्रेस कोड या सर्व नियमांचे पालन करीत व्यवसाय करीत आहे। त्यातूनच मुलांचे शिक्षण, आईवडिलांचा दवाखाना आणि कुटुंब चालवित आहे। परंतु मागील काही महिन्यांपासून शासनाने केलेल्या निर्णयानुसार रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक व्यवसाय धोक्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालकांनी एकत्र येऊन संघटितपणे शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी येत्या शुक्रवारी दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक वाहक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। याकरिता शुक्रवारी सकाळी शालिमार चौकात बी.डी. भालेकर मैदान येथून महामोर्चा काढला जाणार असून या महामोर्चात सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक महासंघाची स्थापना झालेली आहे। नाशिक शहरातील जेवढ्याही रिक्षा आणि टॅक्सीसाठी काम करणारे युनियन संघटना आहे त्यांचे पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे का त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही। मग त्याला मार्ग काय? तो उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं किंवा मोर्चा काढणं। तर आम्ही 12 तारखेला सकाळी 10 वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमच्या ज्या 5 मागण्या आहे का जे 50 रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे। त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आत्तापर्यंत झालेले नाही आहे। नंतर मीटरसाठी 2000 रुपयाचा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं, ह्या अशा काही मागण्या घेऊन आम्ही 12 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे। आमच्या मागण्या जर त्याच्या आत मंजूर झाल्या तर आम्ही सरकारचे आभार मानून आमचा मोर्चा थांबवू पण शकतो। शालेय जे विद्यार्थी आहेत तर आत्तापर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरता आम्ही आत्तापर्यंत जेवढे मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये रिक्षाचा जो चालक आहे आणि जो मुलांना घेऊन जाणारा हे दोन्ही लोक या संपामध्ये सामील झाले होते। यापेक्षाही उलट ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहे, आई वडील आहे, ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील झाले होते रिक्षा काकाला सपोर्ट करण्यासाठी। अशा पद्धतीचा सपोर्ट याही टायमाला होऊ शकेल। या पत्रकार परिषदेत प्रसंगी श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, श्रमिक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र वाघले, जिल्हा सरचिटणीस अशोक अंडागळे, उपशहर प्रमुख कैलास बारवकर, श्रमिक सेनेचे उपा जिल्हा प्रमुख सय्यद पठाण, महानगर प्रमुख मामासाहेब राजवाडे, भद्रकाली रिक्षा युनियनचे हैदर शेख, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अजीम सय्यद, समीर शेख, विद्यार्थी वाहतूक उपशहर प्रमुख निलेश शेलार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, उपशहर प्रमुख माधव वाणी, RPI आठवले गटाचे युवक अध्यक्ष सनी वाघ, श्रमिक सेनेचे उपजिल्हा प्रमुख सय्यद पठाण, श्रमिक सेनेचे RQ युनियन मनोज जाधव, श्रमिक सेनेचे उपजिल्हा प्रमुख माजिद पठाण, नाशिक रोड विद्यार्थी वाहतूक प्रमुख किरण डहाळे,
विद्यार्थी वाहतूक उपशहर प्रमुख निलेश शेलार, नाशिक कसारा शिर्डी अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, श्रमिक सेनेचे विभाग प्रमुख गणेश रणमाळे, नाशिक रोड टॅक्सी युनियनचे पप्पू शेख, C2चे उपशहर अध्यक्ष नंदलाल सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते.